पतीला विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न, पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल. कळंब तालुक्यातील पंगडी येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या सांगण्यावरून पतीला विद्युत शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार वडगाव जंगल पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. फिर्यादी गजानन मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ते घरी झोपलेले असताना पत्नीने विद्युत वायरला ॲल्युमिनियम तार बांधून त्यांना शॉक देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पत्नी कवडी मोरे व तिचा कथित प्रियकर विष्णू आत्राम यांच्याविरुद्ध BNS कलम 109(1) 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती वडगाव जंगल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास दांडे यांनी दिली असून पुढील तपास वडगाव जंगल पोलीस करीत आहेत. पोलीस ठाणे वडगाव हद्दीतील मौजे पंगडी येथील श्री गजानन वसंता मोरे याचे पत्नीचे त्याच्याच गावातील विष्णू कवडू आत्राम याच्याशी प्रेमसंबंध तयार झाले. प्रेमसंबंधामध्ये फिर्यादीचा अडथळा नको म्हणून फिर्यादीची पत्नी आणि तिचा प्रियकर यांनी फिर्यादीला मारण्याचा कट रचला आणि फिर्यादी झोपेत असताना इलेक्ट्रिक वायरने त्याला शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली. आम्ही पूर्वनियोजित कट आणि खुनाचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी प्रियकर व फिर्यादी त्याची प्रेयसी हे दोन्ही आम्ही अटक केलेले असून सध्या तपास सुरू आहे.